आणि त्या 5 श्लोकांमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये 8 सूचना आहेत. तर असं बघितलं तर 40 म्हणजे 5 श्लोकांमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये 8 सूचना, अशा म्हणजे 40 पायऱ्या म्हणू शकतो किंवा 40 स्टेप्स आहेत, ज्याला आपण म्हणू की साधना करण्यासाठी आवश्यक असलेल्या किंवा अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेल्या 40 पायऱ्या 5 श्लोकांमध्ये 8-8 अशा सूचनांद्वारे या साधना पंचकममध्ये दिलेल्या आहेत. 5 श्लोकांचं आहे म्हणून त्याला साधना पंचकम असं म्हटलंय. आणि ह्याच्यात एकदम म्हणजे काय म्हणू त्याला अनमोल मौल्यवान असं साधन दिलेलं आहे किंवा तत्व दिलेत साधनेची. आणि म्हणून याला पंचरत्नम पण म्हटलं जात आहे किंवा शिकवणीची 5 मौल्यवान रत्ने असं सुद्धा संबोधलं गेलं आहे. आणखीन काही उदाहरणं पण दिलेत, पण मी खूप सगळं काय म्हणू आपण शब्दशः नाही घेत आहे, आपल्याला जे आवश्यक वाटते तेवढंच घेते. आणखीन पण 1-2 उदाहरणं दिलेत, त्याच्यानुसार त्याला आणखीन एक वेगळं नाव दिलं होतं.